नमस्कार, मी संध्या तुमचं संध्याच किचनमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते। आणि आजची आपली रेसिपी आहे दाल तडका कसा बनवायचा। हॉटेलसारखा दाल तडका कसा बनवायचा ते आपण बघणार आहोत। त्यासाठी काय साहित्य लागतं ते मी तुम्हाला सांगते। इथे बघा, मी एक बाउल तुरीची डाळ घेतलेली आहे। नंतर मी बारीक चिरलेला टोमॅटो घेतलेला आहे। इथे बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे। लाल मिरची पूड घेतलेली आहे, हळद घेतलेली आहे, जिरे घेतलेले आहे, बारीक चिरलेली मिरची हिरवी मिरची घेतलेली आहे। इथे लसणाचे मी तुकडे घेतलेले आहेत, बारीक चिरून घेतलेला आहे। आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे। नंतर हिंग घेतलेला आहे। त्यानंतर मी इथे बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे। या सुक्या लाल मिरच्या मी घेतलेल्या आहेत तडक्यासाठी। मीठ घेतलेलं आहे। मग आपण आता बघूयात दाल तडका कसा करायचा ते। आता ही तुरीची डाळ आपण एका कुकरच्या भांड्यामध्ये घेतलेली आहे आणि आता ही आपण 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे। आता ही डाळ आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे। याच्यामध्ये मी आता पाणी टाकणार आहे। एक ग्लास मी पाणी टाकलेलं आहे। 1 वाटी मी तूर डाळ घेतलेली, 1 बाउल। त्यामध्ये आता हळद टाकणार आहे मी। नंतर त्यामध्ये मीठ टाकणार आहे। मीठ टाकणार आहे। आणि आता ही जी डाळ आहे ती मी कुकरला लावणार आहे। आणि कुकरला लावून आपण याच्यात 3 शिट्ट्या काढायच्या आहेत डाळीच्या। अशा प्रकारे आपण आता कुकर लावून घेतलेला आहे आणि आपण आता कुकरच्या 3 शिट्ट्या काढणार आहोत। अशा प्रकारे आपण 3 शिट्ट्या काढून ही तुरीची डाळ आहे जी ती शिजवून घेतलेली आहे। बघू शकता तुम्ही, अशीच आपल्याला घट्टसर डाळ पाहिजे असते दाल तडक्यासाठी। तर आता आपण करायला घेऊयात दाल तडका। तेल आपलं आता तापलेलं आहे। इथे मी कढईमध्ये 2.5 चमचे तेल घेतलेलं आहे। त्यामध्ये आपण आता जिरे टाकणार आहोत। जिरे मस्त फुलले की आपण त्यामध्ये आता कांदा टाकणार आहोत। छान परतून घ्यायचं आहे। कांदा आपला लालसर झालेला आहे। आता आपण यामध्ये टोमॅटो टाकणार आहोत। टोमॅटो पण चांगला परतून घ्यायचा आहे। नंतर आता याच्यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकायची आहे। आता हे सर्व परतून झालं की त्यामध्ये आपण आता ही जी आलं लसूण पेस्ट आहे ती टाकणार आहोत, जिंजर गार्लिक पेस्ट। त्यात मी थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे। फोडणीत फ्लेवर खूप छान उतरतो। कोथिंबीर जर तुम्ही फोडणीमध्ये टाकली तर खूप सुंदर त्याचा फ्लेवर उतरतो।
हे सगळं आता आपलं छान परतून झालेलं आहे। आता त्यामध्ये आपण हळद टाकूया। डाळ शिजवताना पण मी हळद टाकलेली। जर तुम्ही डाळ शिजवताना हळद आणि मीठ टाकलं नाही तर तुम्ही आता जास्त टाका हळद। आधी मी टाकल्यामुळे त्याप्रमाणेच मी टाकलेली आहे। त्यानंतर आपण त्यामध्ये थोडीशी लाल मिरची पावडर ऍड करणार आहोत। जेवढं तुम्हाला तिखट लागतंय त्याप्रमाणे तुम्ही मिरची पावडर याच्यामध्ये टाकू शकता। आता इथे आपण छान हे परतून घेतलेलं आहे। तुम्हाला थोडा गरम मसाला ऍड करायचा असेल तरी तुम्ही थोडासा करू शकता, पण मी इथे नाही करणार आहे आता। चला तर मग आता आपण याच्यामध्ये जी डाळ आपण शिजवून घेतलेली आहे ती याच्यामध्ये टाकूया। तुम्ही बघू शकता थिकनेस आलेला आहे। जर तुम्हाला थोडीशी पातळ हवी असेल डाळ तर तुम्ही त्याच्यामध्ये पाणी टाकू शकता। आता याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकणार आहोत। मी आधी शिजवताना टाकलेलं आहे त्याच्यामुळे अगदी थोडंसं मीठ मी आता टाकते। आता हे आपण चांगलं शिजवून घेणार आहोत। आता याला आपण एक 2 ते 3 मिनिटं झाकून ठेवणार आहोत। 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत आणि आता आपण बघूयात। बघू शकता तुम्ही खूप छान असं टेक्स्चर आलेलं आहे, घट्टसर असं। जास्त पातळ करू नका तुम्ही दाल तडका करत असताना किंवा दाल फ्राय करत असताना। असा थिकनेस त्याला राहिला पाहिजे। चला आता आपण तडक्याची तयारी करूयात। आता आपण तडका करायला घेऊयात। त्यासाठी आपल्याला इथे जिरे लागेल, फुलले पाहिजे छान जिरे। नंतर हिंग, त्यानंतर हे लसणाचे बारीक चिरलेले तुकडे आहेत, लाल मिरच्या आणि लाल तिखट आपण यामध्ये टाकूया। अशा प्रकारे आता आपण आपल्या जी डाळ केलेली आहे आपण त्याच्यावरती हा तडका ओतणार आहोत। अशा प्रकारे तुम्ही बघू शकता मी एका बाउलमध्ये सर्व केलेले आहे डाळ आणि त्याच्यावरती तडका टाकलेला आहे मी। किती छान कलर आलेला आहे तुम्ही बघू शकता। अगदी झणझणीत असा दाल तडका तयार झालेला आहे आणि तुम्ही नक्की करून बघा घरी।
तुमच्या आणि कशी झाली आहे तुमची रेसिपी हे मला कमेंटमध्ये नक्की पाठवा। जर माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा माझ्या रेसिपीला, आणि जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल संध्याच किचन या चॅनलला तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा। तसंच माझ्या या व्हिडिओ रेसिपीज ज्या आहेत त्या तुम्ही तुमच्या फ्रेंड्स बरोबर, तुमच्या रिलेटिव्स बरोबर नक्की शेअर करा। थँक्यू।